सध्या देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे राज्य सरकारमार्फत घेण्यात येणाऱ्या अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत। पोलीस भरती प्रक्रिया देखील थांबवण्यात आली आहे। राज्यात शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्यानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे। या भरतीच्या दृष्टीने गृह विभागाकडून सध्या नियोजन सुरू असून लोकसभा निवडणुकीचा धुव्वा शांत झाल्यानंतरच राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे। मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्र करून गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानुसार शिपाई पदाची उमेदवारीची निवड होणार असून चालक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतुकी संदर्भातील चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे। साधारणतः 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपूर्णपणे संपवण्याचे नियोजन असून ऑक्टोबर अखेर या भरती निवड झालेल्याचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे वर्षभरापासून भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही 15 ते 20 दिवसांचा कालावधी मिळालेला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।